नमस्कार मित्रांनो, मॅथ ट्युटोरियल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण 6वीच्या वर्गातील प्रकरण 15वे त्रिकोण आणि त्रिकोणाचे गुणधर्म या गणित विषयातील घटकाचा अभ्यास आपण करणार आहोत. मित्रांनो, या घटकावर चर्चा करण्याअगोदर जर तुम्ही मॅथ ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर बघूया त्रिकोण आणि त्रिकोणाचे गुणधर्म. मित्रांनो, या ठिकाणी मी दोन आकृत्या फळ्यावर काढलेल्या आहेत. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की या दोन्ही आकृत्यांपैकी त्रिकोणाची आकृती कोणती? कारण त्रिकोणाविषयी आपण मागील वर्गामध्ये काही माहिती आपण जाणून घेतलेली आहे. त्याच्या आधारावर या दोघांपैकी त्रिकोणाची आकृती कोणती असू शकते हे तुम्ही सहजपणे सांगू शकता. अर्थात क्रमांक 1 ची आकृती ही त्रिकोणाची आहे. मग त्रिकोण म्हणजे नेमकं काय, तर त्याची व्याख्या आहे मित्रांनो. या ठिकाणी 3 बिंदू हे नैकरेषीय बिंदू आहेत, बरोबर की नाही? तर 3 नैकरेषीय म्हणजे काय, तर एका रेषेत नसलेले 3 नैकरेषीय बिंदू हे आपण रेषाखंडांनी जोडून घेतले. रेषाखंडांनी जोडून तयार होणाऱ्या आकृतीस, इथे एक शब्द अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो, तुम्ही सोडलेला आहे उत्तर. तर इथे पण बघा 3 रेषाखंड आहेत, 3 नैकरेषीय बिंदू पण आहेत. 3 नैकरेषीय बिंदू रेषाखंडांनी जोडून तयार होणाऱ्या आकृतीस त्रिकोण म्हणतात असं मी म्हणणार आहे. तर मग ही आकृती त्रिकोणाची आहे का, तर नाही. का? कारण ही बंदिस्त नाही. म्हणजे मग या ठिकाणी आपल्याला काय म्हणणं गरजेचं आहे, तर तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीस त्रिकोण म्हणतात. ही व्याख्या तुमच्या वहीमध्ये नोंदवून घ्या. त्रिकोण म्हणजे काय, तर 3 नैकरेषीय बिंदू रेषाखंडांनी जोडून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण असं म्हणतात. आलं लक्षात? आता या त्रिकोणाचे काही घटक आहेत. कोणकोणते आहेत त्रिकोणाचे घटक ते पण आपण मागच्या वर्गामध्ये शिकलेलो आहोत. पुन्हा त्याची आपण उजळणी करूया. तर त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात. म्हणजे इथे त्रिकोणाचे शिरोबिंदू कोणकोणते आहेत, तर बिंदू P, T आणि X हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत, बरोबर. अजून दुसरा घटक असतो त्रिकोणाचा बाजू. तर किती बाजू आहेत त्रिकोणाला? 3 बाजू आहेत. 2 बिंदूंना जोडणारा जो रेषाखंड आहे तो रेषाखंड म्हणजे त्रिकोणाची बाजू आहे. म्हणजे इथे 3 बाजू कोणत्या, तर बाजू PT, बाजू TX आणि बाजू TX या 3 बाजू आहेत. नंतर त्रिकोणाला 3 कोन असतात मित्रांनो. कोन P, कोन T आणि कोन X. हे शिरोबिंदू, बाजू आणि कोन हे त्रिकोणाचे घटक आहेत. 3 शिरोबिंदू असतात, 3 बाजू असतात आणि 3 कोन असतात. आता मित्रांनो, त्रिकोणाचे जे प्रकार आहेत ते त्रिकोणाचे प्रकार 2 गोष्टींवरून किंवा 2 घटकांवरून
प्रकार पडतात. त्यात पहिला घटक आहे त्रिकोणाच्या बाजू आणि दुसरा घटक आहे त्रिकोणाचे कोन. मित्रांनो, जर त्रिकोणाच्या बाजूंच्या लांब्या आपण मोजून पाहिल्या तर त्या बाजूंच्या लांबीवरून त्रिकोणाचे 3 प्रकार पडतात. त्यांना आपण बाजूवरून होणारे त्रिकोण असं म्हणतो. आणि त्रिकोणाचे कोन जर मोजून पाहिले तीनही तर त्या कोणांच्या मापावरून सुद्धा त्रिकोणाचे प्रकार पडतात. त्यांना आपण म्हणतो कोनावरून होणारे त्रिकोणाचे प्रकार. तेही 3 असतात. त्या 3 प्रकारांचा अभ्यास आता आपण करून घेऊया. प्रथम आपण बाजूवरून होणारे कोणते प्रकार पडतात ते बघूया. मित्रांनो, या ठिकाणी मी 3 आकृत्या काढून ठेवलेल्या आहेत. त्यापैकी ABC हा पहिला जो त्रिकोण आहे, या त्रिकोणाच्या 3 बाजूंची लांबी आपण मोजून पाहू. तर बघा मित्रांनो, BC या रेषाखंडाची लांबी मोजतोय 1 2 3 4 1 2 6 सेंटीमीटर लांबी आहे. मित्रांनो, AC किती आहे ती मोजून पाहू. तर AC सुद्धा 1 2 3 4 5 6 सेंटीमीटर आहे. BA मोजून पाहूया. तर BA देखील 3 4 5 6 सेंटीमीटर आहे. म्हणजे आपल्याला असं आढळत आहे त्रिकोण ABC मध्ये बाजू AB समान. बाजूची लांबी म्हणूया आपण. लांबी AB म्हणजे AB ची लांबी, नंतर BC ची लांबी आणि AC ची लांबी ही आपल्याला 6 सेंटीमीटर मिळालेली आहे. ओके. तसंच आता दुसरा त्रिकोण बघू आपण. त्रिकोण PQR मध्ये काय आढळतं बघू. आता या त्रिकोणाचे सुद्धा आपण बाजूंच्या लांबी मोजून बघू. तर QR बाजू आपण मोजतोय 1 2 3 4 5 सेंटीमीटर येते. PQ मोजून पाहूया. 1 2 3 4 5 ती सुद्धा 5 सेंटीमीटर आहे. आणि PR मोजून पाहू. तर 1 2 3 4 5 6 7 सेंटीमीटर येते. म्हणजे इथे 2 बाजूंची लांबी सारखी आलेली आहे. लेंथ PQ, लेंथ म्हणजे लांबी, आणि लेंथ QR या समान लांबीचे आलेले आहे 5 5 सेंटीमीटर. मात्र लेंथ PR ही 7 सेंटीमीटर आलेली आहे. ठीक आहे. आता तिसरा जो त्रिकोण आहे STV, या त्रिकोणाच्या पण 3 बाजूंच्या लांबी मोजून पाहूया. TV ची लांबी किती येते बघू. 1 2 3 4 सेंटीमीटर येते. लेंथ TV ती 4 सेंटीमीटर आली. ST किती येते. 1 2 3 4 5 येते. म्हणजे ही 4 सेंटीमीटर. ST ची लांबी 5 सेंटीमीटर. आणि SV किती येते ती पण आपण मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 सेंटीमीटर येते. लेंथ SV बरोबर 8 सेंटीमीटर. बघा मित्रांनो, या ठिकाणी या 3 त्रिकोणांच्या बाजूंच्या लांब्या आपण मोजून पाहिल्या. त्यात पहिल्या त्रिकोणामध्ये आपल्याला असं आढळलं की त्रिकोणाच्या 3 बाजूंची लांबी समान आहे. बरोबर. मग असा जो त्रिकोण असेल की ज्या त्रिकोणाचे 3 बाजू समान लांबीचे असतात त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असं म्हणतात. म्हणजे पहिला जो त्रिकोण आहे तो समभुज त्रिकोण आहे. नंतर दुसरा त्रिकोण बघूया. या त्रिकोणामध्ये 2 बाजूंची लांबी समान आहे आणि एका बाजूची लांबी मात्र वेगळी आहे. असा जो त्रिकोण असतो की ज्या त्रिकोणाच्या 2 बाजू समान लांबीच्या असतात अशा त्रिकोणाला
समद्विभुज त्रिकोण म्हणतात. समद्विभुज त्रिकोण. ठीक आहे. आणि तिसरा प्रकार पाहूया. त्रिकोण STV मध्ये असं दिसतंय की तिन्ही बाजूंच्या लांब्या वेगवेगळ्या आहेत. मग असे तिन्ही बाजू असमान लांबीच्या असणारा जो त्रिकोण असतो त्या त्रिकोणाला नाव आहे विषमभुज त्रिकोण. लक्षात घ्या मित्रांनो, हे जे तिन्ही प्रकार आहेत हे त्रिकोणाचेच आहेत, पण बाजूवरून होणारे त्रिकोणाचे प्रकार आहेत. बाजूवरून होणारे त्रिकोण कोणकोणते प्रकार? तर समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण आणि विषमभुज त्रिकोण. तुमच्या पुस्तकामध्ये या तिन्ही त्रिकोणांची व्याख्या दिलेली आहे. ते व्याख्या तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. अतिशय सोपी व्याख्या आहे मित्रांनो. बघा, समभुज त्रिकोण म्हणजे काय? सम म्हणजे समान आणि भुज म्हणजे बाजू. ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असते त्याला समभुज त्रिकोण म्हणतात. ती शब्दामध्ये व्याख्या लपलेली आहे. दुसरं समद्विभुज. सम म्हणजे सारखे आणि द्वि म्हणजे दोन. ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान लांबीच्या असतील किंवा सारख्या लांबीच्या असतील त्याला समद्विभुज त्रिकोण म्हणतात. आणि विषमभुज, विषम म्हणजे असमान, ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू असमान लांबीच्या असतील त्याला विषमभुज त्रिकोण म्हणतात. अशा पद्धतीची व्याख्या तुमच्या पुस्तकामध्ये आहेत, ते लिहून घ्या. आलं लक्षात? हे तीन प्रकार झाले मित्रांनो बाजूवरून होणारे. आता दुसरा जो त्रिकोणाचा प्रकार आहे तो कोनांवरून होणार आहे. मग पुन्हा हेच त्रिकोण जर आपण विचारात घेतले आणि या त्रिकोणांचे कोन मोजून पाहिले, कोन मोजण्यासाठी आपण या साधनाचा उपयोग करतो का किंवा करू शकतो का? तर नाही. कोन मोजण्यासाठी आपल्याला कोन मापकाचा उपयोग करावा लागतो. या साधनाचा किंवा या उपकरणाचा उपयोग करून आपण कोन मोजत असतो. तर कोन मोजून कोनांच्या मापांवरून त्रिकोणाचे जे प्रकार पडतात ते आपण आता बघूया. याच त्रिकोणांमध्ये आपण कोन मोजून पाहूया. हे भाग मी पुसतो. हे त्रिकोण बाजूने होणारे त्रिकोण होते. ठीक आहे. आता आपण पुन्हा ABC त्रिकोणाच्या बाजूंच्या लांबीनं मोजता आता कोन मोजूया. समजा B कोन मोजायचा आहे मला, तर किती येतो मित्रांनो बघा, इथपर्यंत आपल्याला मोजावा लागेल, म्हणजे तो 60 अंशाचा येतोय. C कोन मोजून पाहू. इकडून इथपर्यंत मोजावा लागेल, तोही बरोबर बाहेरून माप मोजावं लागणार आहे 60 अंशाचा. ठीक आहे. आता A कोन मोजूया. A कोन मोजताना समजा मी AB किरणावर कोनमापक लावला, बरोबर. आणि आता इकडून आपल्याला मोजमाप करावं लागेल इथपर्यंत, या बाजू किरणापर्यंत. आतील परिमाण वाचा 0, 10, 20, 30, 40, 50, अगदी बरोबर 60. म्हणजे तिन्ही कोन समान लांबीचे आहेत. कोन A, माप कोन A म्हणूया, समान माप कोन B, समान माप कोन C, बरोबर 60-60 अंशाचे आहेत. तिन्ही कोन 60-60 अंशाचे आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, 60 अंशाचा कोन हा काटकोणाच्या मापापेक्षा कमी मापाचा आहे. त्याला कोणता कोन म्हणतो आपण? तर त्याला लघु कोन म्हणतो. आणि या 60-60 अंशाचे हे तिन्ही कोन आहेत. अशा प्रकारचा जो त्रिकोण असतो, या की ज्या त्रिकोणाचे तिन्ही कोन लघु कोन आहे, अशा त्रिकोणाला म्हणतात लघुकोन त्रिकोण. हे त्रिकोणाचं चिन्ह शब्द लिहिण्याऐवजी मी चिन्ह रूपाने लिहिलं, लघुकोन त्रिकोण. काय व्याख्या सांगितली की ज्या त्रिकोणाचे तिन्ही कोन लघु असतात, 60-60 अंशाचे असतील असं नाही, तिन्ही कोन लघु,
म्हणजे काटकोणाच्या मापापेक्षा म्हणजे 90 अंशापेक्षा कमी माप असलेले हे तिन्ही कोण असले पाहिजे, त्याला म्हणायचं लघुकोन त्रिकोण. दुसरा त्रिकोण आपण दुसऱ्या त्रिकोणातील प्रत्येक कोण मोजून पाहूया. आता कोण क्यू मी मोजतोय. कोण क्यू इथपर्यंत जर आपण मोजायचं म्हटलं तर 0, 10, 20, 30, 40, 90 अंशाचा येतोय कोण. माप कोण क्यू बरोबर 90 अंश. नंतर माप कोण आर मोजूया. किती येतो बघा, तो येतो मित्रांनो 45 अंशाचा. माप कोण आर बरोबर 45 अंश. राहिला आता माप कोण पी. माप कोण पी मोजूया. किती येतो बघा, 0, 10, 20, 30, 40 आणि अगदी 45 अंश येतो सुद्धा. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी काय घडलंय, दोन कोण सारख्या मापाचे आले पण एक 90 अंशाचा आलेला आहे. कोणांच्या मापावरून त्रिकोणाचे जे प्रकार पडतात त्यात ज्या त्रिकोणाचा एक कोण 90 अंशाचा असेल अशा त्रिकोणाला काटकोन त्रिकोण म्हणतात. म्हणजे दुसरा जो प्रकार मिळाला या ठिकाणी खाली लिहितो. पहिला प्रकार लघुकोन त्रिकोण, दुसरा काटकोन त्रिकोण आणि तिसरा प्रकार बघूया एसटीव्ही. या त्रिकोणाचे कोण आपण कोण मोजूया. टी कोण आपण मोजूया. टीव्ही किरणावर कोण मापक लावला. मग आता आतील परिमाण आपण वाचूया या किरणापर्यंत. तर ते किती येत आहे बघा, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120, 125 अंशाचा येतो मित्रांनो. बघा नीट बघा, साधारण तो 125 अंशाचा येतोय. माप कोण टी बरोबर 125 अंश. आणि उरलेले दोन कोणांचं जर निरीक्षण केलं तर ते काटकोणापेक्षा कमी मापाचे आपल्याला दिसत आहेत, पण एक कोण विशाल कोण आहे. असा जो त्रिकोण असेल, आता या दोन्ही कोण तुम्ही मोजू शकता नंतर, तर ज्या त्रिकोणाचा एक कोण विशाल कोण त्रिकोण असतो, विशाल कोण असतो म्हणजे काटकोणापेक्षा जास्त मापाचा असतो, तर अशा त्रिकोणाला म्हणायचं विशाल कोण त्रिकोण. हे तिन्ही प्रकार कोणावरून होणारे त्रिकोणाचे प्रकार आले लक्षात. आणि हे जे तीन प्रकार होते हे बाजूंवरून होणारे होते. मित्रांनो, या 6 प्रकारचे व्याख्या तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. ते व्याख्या तुमच्या वहीमध्ये तुम्ही नोंदवून घ्या. लघुकोन त्रिकोणाची व्याख्या काय सांगता येईल की ज्या त्रिकोणाचे तिन्ही कोन लघु असतात त्यांना लघुकोन त्रिकोण म्हणतात. ज्या त्रिकोणाचे एक कोन काटकोन असतो त्याला काटकोन त्रिकोण म्हणतात. आणि ज्या त्रिकोणाचा एक कोन विशाल कोन असतो त्याला विशाल कोन त्रिकोण म्हणतात. बाजूवरून होणाऱ्या त्रिकोणांची व्याख्या मी सांगितलेल्याच आहेत. तर या सर्व व्याख्या तुमच्या वहीमध्ये तुम्ही नोंदवून घ्या. आता पुढचा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे त्रिकोणाचे गुणधर्म. मित्रांनो, पहिला गुणधर्म आपल्याला त्रिकोणाचा असा दिसेल. या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं पहिल्या त्रिकोणाचा विचार करू, या त्रिकोणाचा प्रत्येक कोन 60-60 अंशाचा आहे. तर तिन्ही कोन जर 60-60 अंशाचे असतील, या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज करूया तर काय बेरीज आढळते आपल्याला बघा.
शून्य 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 6 6 6 6 अधिक 6 अधिक 6 6 अधिक 18 180 बेरीज येते. आपण दुसऱ्या त्रिकोणाचा विचार करून बघू. 90 अधिक 45 अधिक 45 यांची बेरीज करा. 5 आणि 5 10 1 9 10 आणि 8 18. तर बघा मित्रांनो, कोणताही त्रिकोण घ्या, त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. हा त्रिकोणाचा पहिला गुणधर्म आपल्याला आढळला, तो आपण लिहून घेऊया. त्रिकोणाचे गुणधर्म. पहिला गुणधर्म, त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. ओके. आता दुसरा गुणधर्म आपण बाजूंच्या लांबीचा विचार करून बघूया. बघा मित्रांनो, या ठिकाणी हा त्रिकोण घ्या किंवा हा घ्या किंवा हा घ्या, कोणताही घ्या. समजा हा घेऊ आपण. ओके. तर टीव्ही बाजू किती आलेली होती? 4 आणि ही 5 आणि ही होती 8. तर बघा मित्रांनो, टीव्हीची लांबी 4, नंतर एस टीची लांबी 5 आणि एस व्हीची लांबी 8 सेंटीमीटर. आता आपण विचार करूया मित्रांनो. समजा आपण पहिल्या दोन लांबी रेषाखंडांच्या लांबींची बेरीज करूया. किती येते बेरीज? बघा, 4 आणि 5 9. तिसऱ्या बाजूपेक्षा ही बेरीज जास्त आहे, बरोबर. आता या दोन बाजूंच्या लांबींची बेरीज करूया. 8 आणि 5 13. तिसऱ्या बाजूपेक्षा बेरीज जास्त आहे. आता आपण पहिली आणि तिसरी यांची बेरीज करून पाहू. 8 आणि 4 12. तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, जेव्हा त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबींची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा नक्कीच जास्त असते. जर कोणत्याही दोन बाजूंच्या लांबींची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असेल तर आणि तरच त्रिकोण तयार होऊ शकतो, अन्यथा होणार नाही. हे लक्षात घ्या. मग आपल्याला दुसरा गुणधर्म असा सापडतो की त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबींची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असते. लक्ष मित्रांनो, तर हा गुणधर्म अतिशय महत्त्वाचा आहे. हे दोन्ही गुणधर्म आपल्या वहीमध्ये नोंदवून घ्या. त्रिकोणाचे गुणधर्म. मित्रांनो, तुमच्या पुस्तकातील सराव संच 36 मध्ये एक प्रश्न आलेला आहे. तो प्रश्न आपण बघूया. त्यात असं म्हटलेलं आहे की हा भाग पुस्तक आहे आता. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी एक प्रश्न आलेला आहे. प्रश्न क्रमांक 5. त्यामध्ये त्रिकोण काढण्यासाठी खाली काही बाजूंच्या लांबी दिलेल्या आहेत. त्यातलं पहिलं उदाहरण घेतो मी. 17 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटर. या लांबींच्या बाजू असणारे त्रिकोण काढता येतील की नाही ते ठरवा आणि कारण घ्या. बघा मित्रांनो, आत्ताच आपण दुसरा गुणधर्म पाहिला की त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबींची बेरीज.
तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असते. आणि सांगितलं होतं मी की तर आणि तरच आपल्याला त्रिकोण काढता येईल. आता या ठिकाणी ज्या 3 बाजू आपल्याला दिलेल्या आहेत त्यापैकी आपण कोणत्याही 2 बाजूंची लांबींची बेरीज करून पाहू. समजा 17 आणि 7 यांची बेरीज केली किती येणार? 24. बरोबर. ही बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी आहे. ओके, ठीक आहे. आता पहिली आणि तिसरी या बाजूची लांबींची बेरीज करून पाहू. 7 आणि 7 14 15 म्हणजे 25. ही बेरीज सुद्धा तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी आहे. ओके. आता या 2 बाजूंच्या लांबींची बेरीज करून पहा. 7 आणि 8 किती झाले? 15. बरोबर. आता 15 सेंटीमीटर ही 2 बाजूंच्या लांबींची बेरीज आहे. ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी आहे का? तर नाही. मग 2 ठिकाणी 8 पूर्ण झाली पण तिसऱ्या ठिकाणी 8 पूर्ण होत नाही. याचा अर्थ या बाजूंची लांबी घेऊन जर आपण त्रिकोण काढण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला त्रिकोण काढता येणार नाही. आलं लक्षात? काय कारण? कारण त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंच्या लांबींची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी नाही, म्हणून आपल्याला या बाजूंच्या लांबीवरून त्रिकोण काढता येणार नाही. आलं लक्षात? अशा पद्धतीची उदाहरणं तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत, ती सोडवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि विनंती वजा काही सूचना असतील तर मला कमेंटमध्ये कळवा. तोपर्यंत नमस्कार.